नमस्कार मित्रांनो, आम्ही 10 महिन्यात बनवला 28 लाखाचा रेव्हेन्यू, तोही फक्त कापड व्यवसायामध्ये. तर बऱ्याचशा लोकांनी आम्हाला प्रश्न विचारला की कापड व्यवसायात एवढा पैसा कसं काय कमवता येऊ शकतो वगैरे वगैरे. तुम्ही बघू शकता की ट्रेंडमध्ये आहे सध्या, जो उठतोय तो कापड व्यवसाय टाकतोय. कापड व्यवसाय म्हणजे असं नसतं की 200 रुपयाला शर्ट आणला आणि 400ला विकला आणि झाला धंदा. याचं तुम्हाला एक उदाहरण सांगतो. आपण समजा जीन्स आणली 650ला, होलसेलला मला पडली, मी 800ला विकली. वरचे 150 रुपये जे आहे तो माझा प्रॉफिट असणार आहे. पण 150 रुपये प्रॉफिट काढून तुम्ही विचार करशाल की 150 रुपयात मी एवढा पैसा कसा कमवेल. तर एक उदाहरण देतो की तुम्ही वर्षभरात 5000 कस्टमर केले, प्रत्येक कस्टमरने फक्त 1000 रुपयाची तुमच्याकडून खरेदी केली. तुमचा रेव्हेन्यू जो होतोय तो 50 लाखाचा होतोय. त्याच्यामध्ये 30% मार्जिन पकडा. 50 लाखाचे 30% म्हणजे 15 लाखाचा तुमचा प्रॉफिट होतोय. तो तुमचा नेट प्रॉफिट नाही, तो फक्त प्रॉफिट आहे. तर बिझनेसमध्ये ऑपरेटिंग कॉस्ट येते. ऑपरेटिंग कॉस्ट म्हणजे काय, तर तुमचा रेंट झाला, इलेक्ट्रिसिटी बिल झालं, तुमच्या एम्प्लॉईजची सॅलरी झाली, तुमची मार्केटिंग करायची, ऍडव्हर्टायझिंगची जी कॉस्ट असते ही ऑपरेटिंग कॉस्ट असते. ही तुम्ही 30% पकडा, ही मायनस केली तर 4.5 लाख रुपये होतात. 15 लाखातून 4.5 लाख गेले तर 11,50,000 हा तुमचा नेट प्रॉफिट असणार आहे. तर 50 लाखाचा रेव्हेन्यू तुम्ही जनरेट करताय आणि 11 लाखाच्या आसपास तुमचा नेट प्रॉफिट असणार आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, सटाणा ही टायर 3 सिटी आहे. फक्त सटाणा शहरात 37,000 लोक राहतात आणि पूर्ण सटाणा तालुक्यात 1,73,000 लोक राहतात. जर तुम्ही 5,000 कस्टमर तुमच्याकडे कन्वर्ट करून 50 लाखाचा रेव्हेन्यू जनरेट करू शकता, तर बघा की टायर 3 सिटीमध्ये किती जास्त पोटेन्शियल आहे. तर बिझनेस हा एक चांगला इन्कम सोर्स तुम्हाला जनरेट करून देऊ शकतो. फक्त गोष्ट काय असते की बिझनेस करताना सगळ्या गोष्टी, सगळ्या रिस्क फॅक्टर सगळ्यांचा अभ्यास करून, लोकेशनचा नॉलेज घेऊन, सगळ्या गोष्टी करून मगच स्टार्ट करायचा. बाकी ज्या पुढच्या गोष्टी असतील त्या आपण पुढच्या नेक्स्ट पार्टमध्ये नक्कीच रिव्हील करू. अशाच कंटेंटसाठी फॉलो करून घ्या. धन्यवाद.